बापा कुठे चालले बापा सदान हे मनकर्णाबाई कुठे चालले जोडीनं जोडीनं चालले मस्त पुण्या गावले चालले ते दवाखान्यात चालली ना मामाजी. काय तब्येतच नाही ना बरोबर. टोंगळ्यात दुखते ना, चालताना लस त्रास होते ना. हो जाच लागते मग जाच लागते दवाखान्यात. दवाखाना कोणाला सुटला दवाखाना कोणाला सुटला आणि ते आता तर हे टोंगई दुखाचं आलंच बाबा. तुमचे वय झाले का नाही तर आता माया साहजिक आहे माझ्यासारख्याचं. पण तुमचंही बी टोंगई दुख हे दुख ते दुख चालूच राहते. या ना मग दवाखान्यातून या ना. हो काय करता मग जास लागेल ना. कुठे चालले दवाखान्यात? अकोला चालले का वाशिम चालले का अमरावती चालले? वाशिमला जातो ना झांग बाबा. बरं जा मग बेगीनं जा आणि या बरोबर. हो काय बाई गर्दी, बाया उतरू तर देत नाही एसटीतून. चांगल्या काय निवड जिथं पाहा तिथं बायाचीच गर्दी आहे. एसटी म्हटलं की बायाची लस गर्दी आहे. हाफ तिकीट झाली तर आता विनाकारणच फिरतात ना बाया. आता माझ्यासारखे कारने गेला तर काही नाही. आता मी दवाखान्यात गेली होती पण ह्या बाया काय विनाकारण कायले जाते काय माहित बापा. दररोजच जातात ना. गर्दीच्या गर्दीच असते एसटीनं. हो तुले जसे काम आहे तसे बायाले कामं असतात ना. चालली मोठी द्यायले काही काही म्हणतं. कोणाला वाटते एसटीत जागा भेटावं म्हणून ते चढतेत. आता तुले लागते उतरायला टाईम आणि तुले जागाही जास्त पाहिजे ना. दरवाज्यातून येतही नाही तू. बापा अशी काय लस जाडी आहे का मी? नेहमी तेच म्हणत राहतात जाड्या बायाला उतरायला टाइम लागते, नसं लागते तसं लागते. आता बाया काय जाड्या जुड्या आहेच नाही का? तेव्हा बी लोक दुसऱ्या बायाची हे करतात. मध्ये म्हणतात तू जाडा आहे तुला उतरायला त्रास होते आणि उतरता येत नाही लवकर. तसं नाही मग तोही बी म्हणून दुसऱ्या बायाले यायले काय कामं आहेत आणि एसटी नाही ते तर हाफ तिकीट आहे नाही आणि ते आहे. आता हाफ तिकीट असलं तरी काम पण लागल ना. कामं धंदे सोडून हिंडते का कोणी? काही कामं असेल ना त्याले म्हणून हिंडतेत ते. चालली त्या बायाला म्हणाल तू. पण गर्दी लयच होती बा एसटीत. गर्दी का भयानक गर्दी होती राज एसटीत. उतरायच्या वक्तीन चढायच्या वक्तीत काय गर्दी होय का ते. हो ना एसटीत माणसं कमी बायात जास्त. तुम्हाला म्हटलं तर म्हणता तुम्ही बायाची बाजू घेता. तू अशी तू तशी. खिस्सा काऊन हलका हलका वाटून राहिला लेगाचा अरे काय पाकिट का मारलं काय गड्या कोण कापला काय खिस्सा माया मारलं वाटतं बा पाकिट मारलं हे. पाना बरोबर काही म्हणतात काय? जरा पहा इकडे तिकडे ठेवले असून पैसे तुम्ही पाकिट मारलं का म्हणता. आता त्या दिवसा कापणार आहे तुमचा खिस्सा. अरे नाही ना दोन्ही खिशात नाही ना पाकिट माया. दोन्ही खिशात नाही ना. घरी भुलले सांग काही सांगता पाकिट मारलं आणि हे झालं ते झालं. बरोबर आहे का नाही लक्ष तुमचं? घरून घेतलं होतं का नाही? हो बयाडे मग तिकीट काढलं ना मॅच दिले पैसे पाकिटातनी. तो पर्समध्ये पाय बरं ठेवलं घेवलं का म्या पाकिट ते. बापा पर्स मध्ये काढून ठेवता तुम्ही माझ्या पाकिट? मी काढून ठेवलं असेल तुमचं पाकिट तुमच्या खिशातच असेल ना का पर्स मध्ये ठेवायला दिलं तर तुम्ही माझं? उडवलं नक्की उडवलं पाकिट मग नक्की उडवलं हो गर्दीतनी. कोण खिशे कापून पाकिट उडवलं माय उतरता. बापा उडवलं काय तुमचं पाकिट? कसं काय उडवलं? बरोबर ठेवायचं होतं ना. जरा लक्ष ठेवायचं आजूबाजूने आपल्या कोण बसला आहे आणि काय. तुम्हाला काही माहिती पडलं का नाही कोण उडवलं कसं उडवलं तर? हो बयाडे का गर्दीतनी काय खिशातच हात घालून ठेवू का मी? कोणतरी गर्दीतनी उडवलं ते. कोणत्या चोट्ट्यानं उडवलं ते मध्ये म्हणून राहिली. बापा गेले पैसे. आता दवाखान्यात काय रे चलता? आता दवाखान्यात काय जमात करा? तुम्हाला बरोबर सांभाळता नाही आले पैसे. आता दवाखान्यात एवढा अर्जंटचा दवाखाना. आता दवाखाना काय जमात करा? वापस जावा आता वाशिमहून घरी. कोण्या चोट्ट्यानं उडवलं काय माहित बाई. बिमारीचं काम होतं मग आमचं. आता कसे बचावून ठेवले होते पैसे. आता मेहनतीचे पैसे होते. आता डबल कुठून आणा? आता दवाखाना कसा करा? रस्त पाय दुखते मायले. त्याच्यासाठी आम्ही जपून ठेवले होते पैसे. माया कोणत्या चोट्ट्यानं उडवले काय माहित बाई. हो ना राजा गेले 2000 रुपये आता गेले. नेणाऱ्याला पोचणार नाही. त्याचं मोठं नुकसान होईल. आता आमचे मेहनतीचे पैसे नेले. आता त्याला काही पोचणार नाही. त्याचं डबल नुकसान होईल. जेवढे नेले त्याच्या 4 पटीनं पैसे जाईल त्याचे. आमचं जसं मन दुखू राहिलं तसं त्याचंही दुखू. जाऊ दे मुकड्यान बसा ती बोंबलू नको. लोक पाहून राहिले तमाशा. चालली मोठी लढाले. गेले तर गेले 2000. जाऊ तिकडे चालू वापस घराकडे. चालली मोठी काय चालली म्हणता? आता दवाखाना काय न करा. आता पहिलेच तर पैसे लागते दवाखान्याला नाही मोठे. आता 2000 कुठून येईन? 2000 काय कमी रक्कम आहे का? एक टाइमचा दवाखाना होत होता मला.
जाऊ दे न तिकडे, जाऊ दे तिकडे असं म्हणाचं. तेवढेच लागले दवाखान्याला, आता काय करतं. जाऊ दे, येता येईल डबलच्या बारीनं आता. नाही तर बापा हातपाय लटलट करून राहिले. पाकिट हरपलं म्हणता तुमचं, खिसा कापला म्हणता. तेव्हापासून तर काही सुचून नाही राहिलं मध्ये. जाऊ दे तिकडे, कापू दे, खिसा हरपू दे पाकिट, जाऊ दे तिकडे. येऊ डबलच्या बारीनं, पाऊस पसणे करू आणि येऊ डबल. पाकिट चोरणाऱ्याचं भलं नाही होणार, त्याला पचणार नाही, त्याचं नुकसान होईल. ते हे लय मोठं नुकसान होईल याच्यात. आमच्या गरीबाचे पैसे चोरले, कोणतं पाकिट मार होतं.